नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक गृहिणींसाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टिप नंबर 1. घरात ज्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये पाले येतात त्या ठिकाणी लसणाच्या पाकळ्या दोऱ्यामध्ये ओवून पाले येतात त्या ठिकाणी ती लसणाची माळ बांधावी. यामुळे पाली येत नाहीत. तसेच घरामध्ये मुंग्या जर येत असतील तर त्या ठिकाणी देखील लसणाचा किंवा कांद्याचा थोडासा रस टाकावा. यामुळे देखील घरामध्ये किंवा आपल्या किचनमध्ये मुंग्या येत असतील तर त्या कमी होतात. टिप नंबर 2. पातळ रश्श्याच्या भाज्या बनवताना भाजीवर अर्धे झाकण ठेवावे. यामुळे भाजीला छान अशी तर्री येते व भाजी शिजून झाल्यावर देखील भाजीवर झाकण ठेवू नये. नाहीतर झाकणाचे पाणी भाजीत पडते आणि भाजीची चव बिघडते. टिप नंबर 3. बाळंतपणानंतर वाढलेले पोट कमी करायचे असेल तर ओवा, बडीशोप, जवस, जिरे समप्रमाणात हलकेसे भाजून ठेवा आणि रोज सकाळी अनुशापोटी गरम पाण्यात 1 चमचा टाकून प्या. याने हळूहळू पोटाचा घेर कमी व्हायला सुरुवात होते. टिप नंबर 3. केसामध्ये खूपच कोंडा झाला असेल तर केसांना 20 ते 25 मिनिटे दही लावून ठेवा आणि मग केस धुवा. यामुळे केसातील कोंडा कमी होईल. अत्यंत उपयुक्त टिप आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. टिप नंबर 4. कुकरमध्ये कोणताही पदार्थ शिजत घातल्यानंतर शिट्टी होत असताना काही वेळा प्रेशरमुळे आतील पाणी फसफसून बाहेर पडते आणि यामुळे आपला कुकर आणि किचनची फरशी देखील खराब होऊ शकते. तर असे होऊ नये यासाठी कुकरचे झाकण लावण्याअगोदर कुकरच्या रबरी रिंगवर थोडेसे तेल लावावे. टिप नंबर 5. पांढरे तीळ देखील खराब होऊ नयेत म्हणून उन्हामध्ये वाळवून हवाबंद बरणीत भरून ठेवावे. तीळ भाजून साठवू नये. यामुळे काही दिवसातच तिळाचा वास येतो व तिळाचे गुणधर्म देखील यामुळे कमी होतात. टिप नंबर 6. सर्व महिलांना एक गोष्ट नेहमी लक्षामध्ये ठेवा. शिळे अन्न खाणे आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असते. यामुळे शरीराला कोणतेही पोषण मिळत नाही. म्हणून अन्न लागेल तेवढेच बनवा. कमी पडले तरी चालेल, परंतु शिळे अन्न खाऊ नका. यामुळे शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण होतात. जर अन्न चुकून उरलेच तर प्राणी पक्ष्यांना खाऊ घाला. यामुळे तुम्हाला पुण्य देखील लागेल आणि तुमचे आरोग्य देखील यामुळे वाचेल. टिप नंबर 7. रिकाम्या पोटी चहाचे सेवन देखील करू नये. यामुळे आपल्या हाडातील कॅल्शियम कमी होते व भविष्यात डायबिटीजचा देखील धोका वाढू शकतो. महिलांसाठी खास टिप नंबर 8. महिलांनी दिवसभरामध्ये कोणत्याही वेळी प्लेट भरून सलाडचे सेवन देखील करावे. यामुळे शरीराला योग्य ते पोषण मिळते आणि कुठलीही आरोग्याची समस्या होत नाही. फक्त रात्रीच्या वेळेस सलाड खाऊ नये. टिप नंबर 9. प्रेग्नन्सीमध्ये नारळाच्या पाण्याचे सेवन आवर्जून करावे. शरीरातील पाणी कमी होत नाही आणि नॉर्मल प्रसूती म्हणजेच नॉर्मल डिलिव्हरी होण्यास मदत होते. टिप नंबर 11. ज्या महिलांचे वजन खूप जास्त आहे त्यांनी रोज योगा करावा. तसेच आहारामध्ये हलके पदार्थ खावे. यामुळे वजन कमी होईल आणि तुमचे सौंदर्य देखील वाढेल. उपयुक्त टिप आवडली असेल तर पटापट लाईक व मैत्रिणींना शेअर नक्की करा. टिप नंबर 12. महिलांना गरोदरपणात पोटावर खाज येत असेल तर कापूर आणि खोबरेल तेलाचे मिश्रण पोटावर लावावे. टिप नंबर 13. ज्या मातांचे प्रसूतीनंतर दूध कमी असेल त्यांनी मेथीच्या भाजीत ओवा आणि जिरे घालून सकाळी व रात्री तीच भाजी खावी. टिप नंबर 14. तुम्हालाही
पित्ताचा त्रास होत असेल तर कडुलिंबाची पाने खाऊ शकता. तसेच कधीही तिखट, आंबट, गोड पदार्थ एकत्रित खाऊ नका. तसेच आंबट फळे खाणे टाळा. टिप नंबर 15. गुडघेदुखी, सांधेदुखी, पायावर रोज जर सूज आली असेल किंवा येत असेल तर एरंडेल तेल कोमट करून घ्या व त्या जागेवर हलक्या हाताने मसाज करा आणि तेल जिरवा. याने सूज कमी होते आणि हाडे दुखणे लगेच नाही, पण दररोज उपाय केल्याने आराम मिळेल. टिप नंबर 16. जेवणानंतर लगेच लघवी करून घ्यावी. असे केल्याने कधीही तुमची किडनी खराब होणार नाही आणि पॅरालिसिस देखील होणार नाही. उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट लाईक करा. टिप नंबर 17. रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्यास आतड्याचे आरोग्य चांगले राहते. तसेच रिकामे पोटी कडुलिंबाच्या पानाचे सेवन केल्यास यकृत निरोगी राहते. टिप नंबर 18. मधुमेह असणाऱ्या महिलांनी आहारामध्ये दालचिनीचा आवर्जून समावेश करावा. दालचिनी स्वादुपिंडाला इन्सुलिन सोडण्यास मदत करते. ते शरीरात ग्लुकोज प्रक्रियेस प्रोत्साहन देते. यामुळे 1 चमचाभर दालचिनी पावडर 1 ग्लासभर पाण्यामध्ये टाकून दुसऱ्या दिवशी सकाळी प्या. याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. तसेच कडुलिंबाचे पान देखील खूप फायदेशीर आहे. टिप नंबर 19. लघवी जर पिवळी होत असेल तर आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे हे समजावे आणि शक्य असेल तितके पाणी प्यावे. टिप नंबर 20. महिलांनी नेहमी आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी रोज रात्री झोपताना 1 ग्लासभर कोमट दूध पिऊन झोपावे. यामुळे आपले हाडे नेहमी मजबूत राहतात. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 21. कांद्याचा रस केसाच्या मुळाशी अर्धा तास लावून ठेवा व नंतरच केस धुवा. यामुळे केस गळती थांबते. जर कुठल्याही जखमाचे डाग निघतच नसतील तर तुरटी 2 मिनिटे मसाज त्या जागेवरती करावी. असं केल्याने 15 दिवस केल्याने डाग निघून जातील. टिप नंबर 22. खोबरेल तेल चेहऱ्यासाठी मॉइश्चरायझिंगचे काम करते. त्यामुळे ज्यांची स्किन ड्राय असेल त्या सर्व महिलांनी आठवड्यातून 1 ते 2 वेळेस चेहऱ्यावर खोबरेल तेलाने मालिश करावी. यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगले होते आणि आपली स्किन ग्लो देखील करते. टिप नंबर 23. दोडक्याची मस्त चमचमीत भाजी बनवायची असेल तर लसूण पेस्ट व पावभाजी मसाला त्यामध्ये घाला. यामुळे दोडक्याची भाजी मस्त होते. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 24. बाथरूमच्या फरशी लाल, पिवळ्या व काळ्या झाल्या असतील तर अशावेळी व्हिनेगर, बेकिंग सोडा एकत्रित मिसळून त्याचा स्प्रे तयार करून घ्या व रात्रभरासाठी हा स्प्रे फरशीवर फवारून ठेवा व सकाळी स्क्रबने फरशी घासा. टिप नंबर 25. डोशासाठी तांदूळ व डाळ भिजत घालत असताना त्यात 1 छोटा चमचा मेथीदाणे देखील भिजत घालावे. यामुळे डोशाला छान रंग येतो व डोशाची चव देखील छान येते, अगदी हॉटेलसारखी. टिप नंबर 26. झोपेतून उठल्यानंतरही तुम्हाला पुन्हा झोप येत असेल आणि डोळेसुद्धा बंद होत असतील तर तुमचा मेंदू कमजोर होत आहे हे समजावे. टिप नंबर 27. घसादुखीपासून सुटका मिळविण्यासाठी 2 ते 3 तुळशीची पाने पाण्यात उकळून गुळण्या कराव्यात. यामुळे घसादुखीपासून आराम मिळतो. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 28. जायफळाला कीड लागू नये यासाठी जायफळ रांगोळीच्या डब्यामध्ये खुपसून ठेवावे. टिप नंबर 29. भाजीला किंवा वरणाला फोडणी
देताना आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्याच पाहिजेत. सुरुवातीला तेल चांगलं गरम होऊ द्या व नंतर त्यात मोहरी टाका. मोहरी चांगली तडतडली की नंतरच त्यामध्ये जिरे टाका. काही जण काय करतात तर जिरे व मोहरी एकत्रच त्यामध्ये तेलामध्ये टाकतात. अशा पद्धतीने मोहरी तडतडेपर्यंत जिरे पूर्णपणे जळून जातात. यामुळे भाजीला किंवा वरणाला खूप असा धुरकट किंवा करपलेला करपट वास लागू शकतो. टिप नंबर 30. डोळ्यांना थंड ठेवायचे असतील तर बटाट्याचे काप किंवा काकडीचे गोल चकत्या करून डोळ्यावरती ठेवल्याने डोळ्यातील उष्णता कमी होण्यास मदत होते. उपयुक्त टिप आवडली असेल तर पटापट लाईक शेअर नक्की करा. टिप नंबर 31. ताक शरीरातील बऱ्याचशा आजारावर अमृतासारखे काम करते. त्यामुळे रोज नियमितपणे कमीत कमी 1 ग्लास ताक प्यावे. टिप नंबर 32. ज्यांना वारंवार ॲसिडिटी होते त्यांनी पोहे, साबुदाणा याचे सेवन जास्त प्रमाणामध्ये करणे टाळावे. टिप नंबर 33. दूध एकदा छान उकळून ठेवावे. जर दूध गरम करायचे असेल तर अगदी हलकेच गरम करावे, कारण वारंवार दूध गरम केल्यामुळे दुधातील पोषक तत्व नष्ट होतात. 34. सतत खोकला येत असेल तर 1 ते 2 चमचे मध घ्यावा आणि खडीसाखर चघळावी. टिप नंबर 35. तुळशीचे पाणी पिल्याने श्वसनाच्या समस्यापासून आराम मिळतो. तुळशीमध्ये शक्तिशाली कफनाशक गुणधर्म आहेत. अत्यंत महत्त्वाची व कामी येईल अशी टिप नंबर 36. व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी आणि आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी महिनाभर गुळवेलाचा काढा प्यावा. निरोगी शरीर राहण्यासाठी व आपले हजारो रुपये वाचवण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टिप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणीला नक्की शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.